चला तर आज आपण मस्त अशी चमचमीत झणझणीत हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहोत। तर ही मी कुकरमध्ये बनवलेली आहे, अगदी झटपट बनवून होते, चवीलाही तशीच खूप छान लागते। ही भाजी बनवल्यानंतर कोणतीही भाजी बनवायची गरज पडत नाही। ही भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे हिरवे मुगाला मी मोड आणून घेतलेले आहेत, तर मस्त असे मोड आलेले आहेत बघा। तर आता एक वाटण बनवणार आहोत, तर त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो, आलं लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे। तर आता हे जिन्नस आपण सर्व भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी कढई गरम झालेला आहे, कापून घेतलेला कांदा आहे तो मी कढईमध्ये टाकत आहे। तर आता थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळं कांदा हा कढईला चिटकत नाही व करपत नाही। तर आता 1 मिनिटभर कांदा भाजलेला आहे। तर आता त्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊयात। तर खोबरं हे अगदी 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघा आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकणार आहोत। तर टोमॅटो आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार नाही। तर बघा हे पण आपल्याला 1 मिनिटभर अर्धा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता हे चांगलं भाजून झालेलं आहे, हे थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर आता वाटण बनवण्याकरता जे भाजून घेतलेले सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, त्यामध्ये कोथिंबीर टाकून हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर बघा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे। तर आता आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत। तर त्यासाठी कुकरमध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे पण चांगले फुललेले आहेत। तर आता मी इथं कढीपत्ता टाकत आहे। तर आता आपण जो चिरून घेतलेला टोमॅटो होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर टोमॅटो मस्त असा कांद्यामध्ये परतवायचा आहे, म्हणजे त्याचा जो आंबटपणा असतो तो कमी होण्यास मदत होते। तर बघा टोमॅटो ही चांगला तेलामध्ये लेला आहे। तर आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे आपण 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला चांगला तेलामध्ये परतला की भाजी ही अगदी चवीला छान लागते। चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा सर्व मसाला किंवा वाटण आहे ते भाजून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी जे साठवणीचं कांदा लसूण मसाला असतो ते टाकलेला आहे, जिरेपूड, धनेपूड आणि थोडंसं लाल तिखटही टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी हे हिरवे मूग स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेले होते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे आपल्याला 2 मिनिटं चांगलं परतवायचं आहे, म्हणजे याचा जो उग्र वास वगैरे असतो तो निघून जातो। तर चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात गरजेनुसार पाणी ओतणार आहोत। तर ही भाजी आपल्याला जास्त पातळही नाही करायची किंवा जास्त घट्ट नाही। तर मी इथे 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे। तर हे 2 ग्लास पाणी सफिशियंट आहेत। तर बघा आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर याला आता झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे। एका शिट्टीमध्ये आपली भाजी चांगली शिजणार आहे। तर बघा शिट्टी ही झालेली आहे। तर कुकर आता थंड झालेला आहे, तर आपण चेक करून पाहूयात। तर मस्त अशी भाजी बनवून तयार आहे। तर कुकरमध्ये बनवलेली आहे तरी पण बघा तरी खूप छान आलेली आहे, अगदी परफेक्ट भाजी होते, चवीलाही खूप छान लागते। तर आपण बघूया ही शिजली आहे का। तर मस्त अशी शिजलेली आहे, तर चवीलाही खूप छान लागते। तर झटपट अशी बनवून तयार होते। तर तुम्हीही बनवून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झालेली आहे। बघा मस्त अशी भाजी होते आणि खायलाही अगदी पौष्टिक असते। हिरवे मूग हे शरीराला खूप चांगले असतात। तर तुम्हीही बनवून बघा।
तर मस्त अशी भाजी तयार आहे. तर तुम्ही मला माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.